गरोदरपणात बाळाच्या मेंदूची वाढ आणि बाळाच्या मेंदूचं कोऑर्डिनेशन जर चांगलं करायचं असेल तर तुम्ही कोणते प्राणायाम करू शकता. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही गरोदर असाल किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स गरोदर असतील तर त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा हा व्हिडिओ. याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. अतिशय महत्वाची गोष्ट, गरोदरपणात त्या मेंदूवरती आपण काही करू शकतो का? 100% करू शकतो. सो बाळाचा मेंदू हा तयार व्हायला सुरुवात होते जेव्हा स्पर्म आणि अंड भेटतं. सो पहिली जी गोष्ट, प्रारंभ ज्या गोष्टीने होतो एका माणसाच्या लाईफचा, तोच ब्रेनने होतो. म्हणून ब्रेन आहे म्हणजे तिथे न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन्स म्हणजे ब्रेनच्या काही सेल्स जे सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. तर तुमचं पिल्लू एका दिवसाला 1.25 मिलियन नवीन न्यूरॉन तयार करतो. आता ते न्यूरॉन रिकामे पडलेले आहेत. आपल्या आयुष्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण ऐकलेली आहे, जे वापरलं जात नाही ते डिस्ट्रॉय व्हायला लागतं. विच इज नॉट इन यूज विल डाय. म्हणजे डोक्यात आतले जे न्यूरॉन आहेत ते वाट बघतात, मला काहीतरी नवीन माहिती मिळेल, मला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पण जर तुम्ही काही नवीन करत नसाल, व्यायाम, प्राणायाम, चॅन्टिंग, ब्रेन ऍक्टिव्हिटी, रीडिंग, म्युझिक, भरपूर गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या डोक्यावरती होणार. पण काही प्राणायाम आहे प्रेग्नन्सीत करणं खूपच जास्त महत्वाचं आहे, कारण ते पिल्लूच्या ब्रेनवरती डायरेक्ट इफेक्ट करतात. आता मी तुम्हाला ते 4 टाईपचे प्राणायाम शिकवणार आहे जे बाळाच्या हेल्थसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आता प्राणायाम नंबर 1, फर्स्ट प्राणायामाला आपण म्हणतो हमिंग किंवा भ्रामरी. याला शीरमुद्रा महत्वाची असते. शीरमुद्रा म्हणजे काय? थोडक्यात डोक्यावरती उजवा हात ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा हात ठेवायचा आणि भ्रामरी करायची. सो नाकाने श्वास घ्यायचा, सरळ बसायचं आणि आपल्याला भ्रामरी करायची, विच शुड बी यानी सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र आणि विशुद्धी चक्रातून एनर्जी रिलीज होते, जी एनर्जी आपल्या बाळापर्यंत जाते आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो पिल्लूला स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स मिळतात. म्हणजे बाळाच्या जे एनर्जी लेवल्स असतात, ब्रेनची जी ग्रास्पिंग पॉवर असते ती अतिशय चांगली होते आणि खूप चांगली सुधारते. म्हणून तुम्ही लोकांनी हमिंग म्हणजे हे जे प्राणायाम आहे, भ्रामरी, ते तुम्ही केलंच पाहिजे, पण शीरमुद्रेबरोबर. किती वेळा करायला पाहिजे? आयडियली 7 ते 11 वेळा केलं पाहिजे आणि एका दिवसातून 2 किंवा 3 वेळा केलं पाहिजे. झोपायच्या आधी करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा फक्त सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. पण शीरमुद्रेबरोबर केलेली भ्रामरी ही गरोदरपणात खूपच जास्त मदत करते. तुमच्यापैकी काही जणांना हे करताना असंही जाणवू शकतं की मला डोक्यावरती ना थोडंसं प्रेशर होतं, म्हणजे तुम्ही थोडंसं जास्त जोरात दाबताय, तर फक्त प्रेशर जरा कमी करा, तुम्हाला बरं वाटेल. आता दुसरं, पिल्लूचं EQ हे पोटाच्या आतमध्ये डेव्हलप होतं. EQ म्हणजे इमोशनल कोशंट, म्हणजे मी आनंदी आहे, मला लोक प्रेम करतात, मी खूप चांगल्या जगात एंट्री करणार आहे, ही जी एक सिक्युरिटी असते ही बाळाला मिळणं खूप जास्त महत्वाची असते. तर आपल्या दोन्ही निपल्सच्या मध्ये एक चक्र असतो ज्याला आपण म्हणतो अनाहत चक्र. अनाहत चक्र ते व्हायब्रेशन्स रिलीज करतात जिथे हॅपीनेस, लव्ह, केअर, पीस, एम्पथी हे सगळे इमोशन्स तुम्ही इथून रिलीज करता. तुम्ही जेवढं जास्त त्या चक्राला ऍक्टिव्हेट करता तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं. आपण याच्यासाठी सिंपल ध्यान मुद्रा करणार आहे. पहिलं बोट आणि अंगठ्याचं टिप जॉईन करायचंय, आरामात मांडीवरती ठेवायचं आणि आपल्याला चॅन्टिंग करायचंय लेटर ओ. ओमकार नाही करत आहे आपण, लेटर ओ फ्रॉम इंग्लिश अल्फाबेट्स. करायचंय कसं ते आधी सांगते. श्वास घ्यायचा आहे, ओटाला ओ शेप मध्ये ठेवायचा आणि मग चॅन्टिंग सुरू करायचंय. एकदा ऐकून घ्या. ओ. आता तुम्ही व्हिडिओ ऐकताय म्हणून डोळे उघडू शकता, पण घरी करताना 7 ते 11 वेळा ओचं चॅन्टिंग केल्याने तुमच्या अनाहत चक्रातून एनर्जी रिलीज होते. त्याने तुमच्या बाळाचं EQ म्हणजे ब्रेन मधला एक पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो इमोशनल कोशंट, ते खूप अतिशय चांगल्या तरीकेने डेव्हलप होतं.
त्याच्यामुळे पिल्लू इमोशनली बॅलन्स्ड होतं, पॉझिटिव्ह इमोशन्स त्यांच्यापर्यंत कळतात. आणि आपण नेहमी म्हणतो की जर आई वडिलांना एकच गोष्ट करायची असेल की त्या पिल्लूसाठी, तर वातावरण आनंदी आणि पीसफुल ठेवा. तुम्ही लोक एक पीसफुल आणि आनंदी बाळाला जन्म द्या. म्हणून ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची. तिसरं प्राणायाम कंपल्सरी केलं पाहिजे. ही पूर्वीच्या काही सोनोग्राफी सिस्टम नव्हती, आता आहे. कोणत्याही गोष्टीला असे ब्रेनला जर डेव्हलप व्हायचं आहे तर ब्रेनला रक्तपुरवठा व्यवस्थित होणं खूप जास्त महत्वाचं. फॉर दॅट मॅटर एखाद्या माणसाच्या ब्रेनला जर 2 मिनिटासाठी पण रक्त नाही मिळालं तरी पॅरालिसिस होतो, ब्रेनचा एखादा पार्ट डॅमेज होतो. तुमच्या अख्ख्या ब्लड सप्लायपैकी ब्रेनला ऑक्सिजन मिळणं आणि ब्रेनला रक्त पुरवठा होणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली तुमच्या युट्रसला राईट आणि लेफ्ट साईडला व्यवस्थित रक्ताचा पुरवठा होणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला चंद्रभेदन आणि सूर्यभेदन प्राणायाम हे केलंच पाहिजे. कसं करतात? उजव्या हाताची ही 2 बोटं क्लोज करायचे आणि सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे उजवीकडून श्वास घ्यायचा आणि डावीकडून सोडायचा. उजवीकडून घ्या, क्लोज, डावीकडून सोडा, उजवीकडून घ्या, डावीकडून सोडा. आपल्याला प्रत्येक वेळेस उजवीकडून घ्यायचं आणि डावीकडून सोडायचं आहे. सूर्यभेदनसाठी 10 वेळा. आणि मग आपल्याला करायचंय चंद्रभेदन म्हणजे डावीकडून घ्यायचं आहे आणि उजवीकडून सोडायचं आहे, डावीकडून घ्यायचं आहे आणि उजवीकडून सोडायचं आहे. या प्राणायामामुळे तुमच्या बॉडीचं हीट एलिमेंट आणि कूल एलिमेंट हे तर बॅलन्स होतच, त्याच्याबरोबर युट्रसला उजवीकडे आणि डावीकडे अतिशय व्यवस्थित ब्लड सप्लाय होतो. युट्रसला होणारा रक्तपुरवठा वाढतो, त्याच्यामुळे बाळाची वाढ नीट होते, अर्ली डिलिव्हरी होत नाही, ब्लड प्रेशर मॅनेज राहतं आणि बाळाच्या ब्रेनवरती तुमच्या प्रॉपर ब्रेथ आणि प्रॉपर ऑक्सिजनेशनमुळे प्रॉपर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. शेवटचा आणि अतिशय महत्वाचं प्राणायाम पिल्लूच्या ब्रेनवरती इमिजिएट इफेक्ट करतात इज ओमकार. ओमकार करताना तुमचे हात मांडीवरती ठेवायचे, फिंगर्स एकमेकांना टच नाही होऊ द्यायच्यात आणि आपल्याला ओमकार 3 भागात करायचा. आ ओ म. एकाच श्वासाचे 3 भाग. बेसिकली कसं करायचं असतं? आ ओ म. ओमकार जेव्हा तुम्ही चांटिंग मध्ये करता ओम भूर्भुवः स्वः तेव्हा आपण आ ओम करत नाही, ओम करतो. पण जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली ओमकार करताय, कारण ओमकार मध्ये स्वतःमध्ये पावर आहे तुमच्या 7 चक्रांना एकत्र स्टिम्युलेट करायची, म्हणून ओमकार हा नेहमी आ ओ म याच पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणून ओमकार करा अगेन सकाळी 7 किंवा 11 वेळा आणि संध्याकाळी 7 किंवा 11 वेळा. याने तुमच्या बॉडीचं ऑक्सिजनेशन वाढतं, तुम्ही मेडिटेटिव्ह फेजमध्ये जाता, तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता एका बाळाच्या बाबतीत एक आई म्हणून तुम्ही काय रोल प्ले करताय ती तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी देते. म्हणून या 4ही गोष्टी तुमच्या बाळाच्या ब्रेनवरती अतिशय पॉझिटिव्ह इफेक्ट करतात. नक्कीच करा, रेग्युलरली करा आणि हे रिझल्ट तुम्हाला मिळवून घ्या. म्हणून बाळाच्या ब्रेनवरती आपण काम करू शकतो आणि आपण करायलाच पाहिजे. थँक्यू सो मच. जर तुम्हाला हा व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा जर तुमच्याकडे एखादा प्रश्न असेल तर. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.